नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांची निघणार लॉटरी तर सुट्यांवर मिळणार थेट कॅश. आता एकही लीव वाया जाणार नाही. काय आहे नवीन नियम जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. नवीन कायद्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सुट्यांमध्ये मोठा फायदा होणार आहे. नोकरी करताना प्रत्यक्षात कामाचा ताण इतका असतो की अनेकांना त्या सर्व सुट्या वापरता येत नाही. परिणामी न वापरलेल्या सुट्या वाया जातात. सरकारने नव्या लेबर कोड अंतर्गत सुट्यांच्या वार्षिक रोखीकरण सुविधा नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता पैसे नव्या नियमानुसार मिळणार आहेत. कर्मचारी दरवर्षी त्याच्या अतिरिक्त सुट्यांचे पैसे मिळवू शकते. यापूर्वी साधारणपणे निवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी सोडताना उरलेल्या सुट्यांचे पैसे मिळत असत. मात्र आता वर्षाअखेरीस ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. नवा नियम काय आहे? नव्या लेबर कोडनुसार कर्मचारी वर्षाच्या शेवटी त्याच्या उरलेल्या सुट्या कॅश करून घेऊ शकते. ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड अंतर्गत एका कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 30 दिवसांच्या अर्जित सुट्ट्या पुढील वर्षात नेण्याची परवानगी आहे. पण जर एखाद्या कर्मचाऱ्याकडे 30 पेक्षा जास्त सुट्ट्या उरल्या असतील तर अतिरिक्त दिवसांचे पैसे त्यांना दिले जातील. उदाहरणार्थ, जर वर्षाच्या शेवटी 45 सुट्ट्या शिल्लक असतील तर त्यातील 30 दिवसांच्या सुट्ट्या पुढील वर्षासाठी ठेवता येतील आणि उरलेल्या 15 दिवसांचे वार्षिक रोखीकरण केले जाईल. नव्या नियमातील महत्त्वाचे मुद्दे. कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर फुल अँड फायनल सेटलमेंट 48 तासाच्या आत पूर्ण करणे कंपनीसाठी बंधनकारक असेल. यापूर्वी अर्जित सुट्यांचा लाभ घेण्यासाठी 240 दिवस काम करणे आवश्यक होते. पण आता हा कालावधी कमी करून 180 दिवस करण्यात आला आहे.